बट आजपासून मला 5वा महिना म्हणजे चालू झालाय. सो मी खूप जास्त हॅपी आहे. छान झाले, मस्त झाले वडापाव. जे पार्सल मी मागवलंय ना ते तुमच्यासोबत शेअर करते. मगाशी ओपन केलं मी, बट हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? आणि आत्ता जस्ट मी आवरलंय, वाजले 4. सकाळची आंघोळ झालेली, एवढा पार तसंच राडा जो आहे ना पसारा मी घेऊन बसलेली, म्हणजे पडले होते मोबाईल बघत, जेवण केलं आणि पुन्हा पडले. तर आता आवरलं. आज हेअर वॉश केला, त्यामुळे काय झालं, ड्रायरने हेअर सुकवले आणि हे असं काहीसं निघतंय माझं. ड्रायरने सुकवल्याच्या नंतर हा असाच प्रॉब्लेम होतो. पण मला आता असं होतं की ओले हेअर ठेवा अशी नाही वाटत, म्हणजे मला इरिटेड होऊन जातं पार. त्यामुळे मग मी ड्रायरने लगेच हेअर सुकवून घेते. सो त्याचे हे परिणाम आहे. आणि सकाळपासून त्याच अवतारामध्ये होतं, इतकं जास्त बोर होऊ लागलं. म्हटलं चला आता पटकन फ्रेश होते. आणि बरेच 3-4 दिवस झाले व्हिडिओ शूट केलेच नाहीये मी. माझा मूडच नव्हता, जरा मूड ऑफ होता माझा, त्यामुळे मी शूट केलं नाही. आणि मूड ऑफ असला की मला काहीच शूट करावं असं वाटत नाही किंवा काही पोस्ट सुद्धा करू असं वाटत नाही. काल मी मिनी ब्लॉग पोस्ट केला, तो 3-4 दिवस अगोदरचा होता. मग म्हटलं चला तो आहे आपण तो पोस्ट करून टाकूयात. तर आता फ्रेश झाले आणि म्हटलं चला शूट करूया. 2-3 व्हिडिओ शूट करायचे. बाकी मागे ब्लँकेट तसंच दिसतंय, कारण मी लोळत होते. ते ब्लँकेटची घडी मी काय मारत नाही आत्ता. असंच चालू आहे माझं. इथून उठायचं, कामावर यायचं, पुन्हा इथे येऊन लोळायचं, अंगावर घेऊन लोळतं. त्यामुळे ते ब्लँकेटची घडी काय मारणं होत नाहीये. आणि इकडे रिंग लाईट, आत्ता मी पडायला सुद्धा आले होते. इकडे बोर्ड खाली पडला एक्सटेन्शन, त्याच्यामध्ये पाय अडकून पडायला आलते, पण वाचले थोडक्यामध्ये. तर आजपासून ना माझा प्रेग्नेन्सीचा 5वा महिना स्टार्ट होतोय. बऱ्याच कमेंट होत्या मला की 5वा म्हणजे तुला कुठला महिना चालू आहे किंवा मग तुझी डेट काय आहे. तर 1 तारीख माझी असते आणि 1 तारखेपासून मला आज 5वा महिना चालू झाला आहे. तर हा व्लॉग आपला 2 तारखेला येईल, त्यामुळे मी तुम्हाला डेट सांगते की 1 तारीख आहे माझी महिन्याची पकडण्याची. तर मग आजपासून मला 5वा महिना स्टार्ट होतोय, 4था संपलाय. बाकी 4था महिना कसा गेला त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल. आता ही भीती आहे की 5वा महिना कसा जातोय. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या वाटतंय की होऊ नये आणि असं वाटतं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. तर त्या गोष्टी काय आहेत मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण आजपासून 5वा महिना स्टार्ट होतो आणि मी खूप जास्त हॅपी आहे की माझं बाळ आता हळूहळू मोठं होत चाललंय. तर अशाच प्रकारे बघू आता काय होतंय. तर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि आता संध्याकाळचं रुटीन तर काय वेगळं नसणार आहे, पण तरी थोडक्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करते जे काय होईल ते. आणि आता आवरलंच आहे, तर 1-2 व्हिडिओ शूट करून घेते आणि मग नंतर ना तुमच्यासोबत भेटते. आत्ता खरं तर चहाचा टाइम झालाय, पण मी आज सकाळपासून ठरवलं की चहा बंद करायचा. त्याच्यामुळे आज सकाळी चहा घेतला नाही. मी पूर्णपणे बंद करायचं ट्राय करणार आता. भरपूर चहा घेतला मी ह्या 1-2-2.5 महिन्यामध्ये, खूप जास्त, कारण मला चहाची क्रेविंग तेवढी होत होती. त्यामुळे चहा भरपूर झाला. आतापासून चहा बंद करायचं. आणि मला तर ना हा चहाचा टाइम असल्यामुळे मला खूप जास्त भूक लागली आहे आणि मी दुपारी कमी जेवले होते थोडंसं. मग मी आता दुकानमध्ये जाऊन मुरमुरा आणि फरसाण घेऊन आले. तर म्हटलं आता भेळ करते. एक चपाती आहे, पण चपाती भाजी खाण्याची इच्छा नाहीये. सो पटकन शॉर्टकटमध्ये त्यात काहीही टाकणार नाही, कांदा कोथिंबीर असं काही झंझट करणार नाहीये, फक्त मिक्स करणार आहे आणि तसंच खाणार. आता मी हे मिक्स करते आणि मग खाते. तर जस्ट असं मिक्स केलंय मी, बाकी याच्यामध्ये काही टाकणार नाहीये. चिवडा ते मिक्स केलं. तर हे माझं पार्सल आहे, जे की आजच रिसीव झालं मला. एक छोटीशी वस्तू आहे, ती मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. आणि त्याचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मला बनवायचा आहे माझ्या नवीन ID साठी. आणि आता हे जे मिक्स केलं आहे मी, हे खाऊन घेते. पूर्ण आभाळ आलं आहे, त्यात खिडकी पण बंद ठेवली आहे मी, 5 वाजले. तर चला आता हे खाऊन घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते. आता जस्ट मी खाऊन घेतलं आणि जरा बरं वाटलं. आता असं होतं मला खूप जास्त भूक लागते. ह्या 5-6 दिवसामध्ये मी ऑब्झर्व केलं, मला रात्री पण खूप भूक लागते आणि दिवसा पण असं होतं की मला आता मला खायचं आहे. तर चला ह्या सगळ्या गोष्टी असो, जे पार्सल मी मागवलंय ना ते तुमच्यासोबत शेअर करते. मगाशी ओपन केलं मी, बट जी आतली डब्बी आहे किंवा हे आहे ते मी आतमधून ओपन नाही केलं, जस्ट हे पॅकेट फोडलं होतं. तर यामध्ये मी मागवलंय
लिप स्क्रब जे मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं. कारण असं थंडीमध्ये माझे लिप्स खूप जास्त ड्राय पडतात, तशी माझी स्किन पूर्ण ड्राय आहे आणि लिप्स तर अजूनच जास्त ड्राय पडतात. तर हिवाळ्यामध्ये तर नाहीच मागवलं मी, कसं काय माहिती, मी विसरून गेलेले. आणि आता हिवाळा संपला तर मी आत्ता मागवलं. तर हे कॉफीचं लिप स्क्रब आहे. आता ह्याची क्वालिटी मला माहिती नाही आहे कशी आहे, तर मी फर्स्ट टाइम यूज करेल. मी याच्या आधी कधी यूज केलेला नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही आहे की तुम्ही घ्या. जेव्हा मी यूज करेल त्याच्यानंतर मग मला वाटलं की हा बेस्ट रिझल्ट आहे याचा, त्यावेळेस मग मी तुम्हाला म्हणेलच की तुम्ही घेऊ शकता म्हणून. त्यानंतर ना मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. असं काही टेक्स्चर आहे आणि स्मेल तर खूपच मस्त आहे. खूप खूप म्हणजे खूप मस्त आहे स्मेल. मला तर आवडला. बघू आता थोडंसं मी घेतलं आहे बोटावरती आणि हे ते बघू शकता तुम्ही, एकदम रफ आहे. जसं आपलं स्क्रब असतं ना, फेस स्क्रब, अगदी तसंच आहे. भारी आहे. स्मेल तर खूप मस्त आहे त्याचा. आता ह्याला पुसायला माझ्याकडे काहीच नाही आहे, बट मी आता माझ्या टॉपचंच यूज करते आणि जस्ट थोडंसं पुसून घेते. बघू शकता मस्त आहे, पण तरी मी रिकमेंड करत नाही आहे. तरी पण तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे, तुम्ही जाऊन तिथून परचेस करू शकता. आणि हे मला फक्त 105 मध्ये रिसीव्ह झालं आहे. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्हाला काहीतरी 70-80 रुपयामध्ये ते मिळून जात आहे, बट कॅश ऑन डिलिव्हरी असल्यामुळे 105ला हे मला मिळालं. प्रोडक्ट खूप मस्त आहे आणि मला वाटतं भरपूर दिवस जाईल, कारण पूर्ण ही जी डब्बी आहे ना ती किती 10 ml ची आहे आणि पूर्ण भरपूर आहे याच्यामध्ये क्वांटिटी. सो आपल्याला लागतंच किती लिप्सला. मी आता जस्ट घेतलं होतं तेवढंच, तर मी आता हे एकदा लिप्सला यूज करून बघते. आता हे असे केस माझे किती दिवस दिसतील मला माहिती नाही. तर 7:30 वाजले आणि आज आम्ही जेवणामध्ये बनवतोय वडापाव. झालं असं होतं, दुपारी मला वडापाव खायची इच्छा झाली. माझं जेवण झालं पण मी काय पोटभर जेवले नव्हते, चपाती कमी असल्यामुळं. मला वाटलं विजयला पुरणार नाही, 3 चपात्या राहिलेल्या विजयला आणि त्यात पण 1 चपाती उरली, 2च खाल्ली. तर त्यामुळे मी कमी खाल्लं आणि मला भूक लागली. मग मी विजयला कॉल केला होता की आता वडापाव घेऊन ये, पण विजय इथे जवळच होता त्याच्यामुळे मग तो वडापाव आणला नाही. मग मला म्हणे बाहेरचं खायचं नाही आहे, घरी बनवू, काय बनवायचं तर. म्हटलं एका वडापावसाठी मी बनवत नाही घरी, आणि बरेच दिवस झाले मी वडापाव बनवलाच नाही आहे. मला आठवत पण नाही लास्ट टाइम मी केव्हा बनवला होता घरी, त्यामुळे आता ते नको वाटतं झंझट बनवायला. तर मग विजय म्हणे आम्ही पण खाऊ बनवले, तर मग आई म्हणे बनवूयात आपण. तर मग आता दिवाळीच्या वेळी मी गावी गेले होते त्यावेळेस त्यांनी बनवला होता, म्हणजे माझ्या नंदबाई आल्या होत्या त्यांनी बनवला होता. तर ते खूप छान बनला होता वगैरे असं म्हणत होतं. तर मग आता आई सेम तसंच बनवतात ते, बघू आता खाल्ल्याच्या नंतर कळेल. तर आता वडापाव बनवतात ते, बघू आता. बटाटे वगैरे सगळं रेडी करून ठेवलं आहे, चटणी करायची आणि विजय येताने पाव घेऊन येईल, मग त्यानंतर ते खायचं. इथे ह्याची मी चटणी वाटून घेते सुकी. हे जरा गरम आहे, थोडंसं थंड झालं की ते करून घेते. आईकडे वडा तळतात, त्या वड्याबरोबर हे तळलं त्याच्यामुळे तो एक तळला आणि तो थोडासा हे झाला. आता इकडे हे बनवून ठेवलं बटाट्याचं बेसनचं, तिकडे गोल गोल काय ते ह्या मिरच्या तळल्या. चला आता एक एक वडा हे पहिले मी वाटून घेते, नंतर वडे तळताना तुमच्यासोबत दाखवते. इकडे असे वडे बनवून ठेवले आईने आणि आता एक एक करून तळून घेतात ते. आणि ही इकडे अशी चटणी मी बनवली, थोडीशी तिखट झाली आहे पण ठीक आहे, पावाबरोबर होऊन जाईल ॲडजस्ट. आता इकडे असं मी मस्त व्हिडिओसाठी काय म्हणताय त्याला सजवलंय, चटणी, मिरची, वडापाव. चला आता टेस्ट करून बघते कसं लागतंय. मस्त झाले आई, छान झाले. मस्त लागतात आहे, एकदम भारी टेस्ट झाली आहे. काय बघणं चालू आहे रिमोट, ते तिथं सगळं व्यवस्थित आहे, छान झाले, मस्त झाले वडापाव. तर चला आता मी हे एन्जॉय करते, नंतर तुम्हाला भेटते.
मस्त वडापाव खाऊन झाले आणि खूप जास्त पोटभर खाल्लंय. माहिती नाही 3 खाल्ले का 4 खाल्ले, पण पोट फुल झालंय. आणि काही वडापाव अजून उरलेले आहेत, वडे पण उरले आणि पाव पण उरले. म्हटलं जर झोपायच्या अगोदर जर भूक लागली तर मग खाता येईल किंवा मग सकाळी, आता बघूत काय होतं. आणि मला आता तुमच्यासोबत हे शेअर करायचं आहे की मला होतंय असं, जसं मी स्टार्टिंगला बोलले की मला भूक खूप जास्त लागते. आता 5-6 दिवस झाले हे असंच होत आहे. माझी भूक वाढत चालली आहे आणि मला तरी वाटतं की इथून पुढे आता असंच होईल की भूक वाढत जाते आणि मला केव्हा पण भूक लागायला लागते. मी आता जेवले की थोड्या वेळाने मला लगेच भूक लागते, किंवा मग रात्री मला झोपेतून एकदा जाग आली ना, उठले मी पाणी प्यायला वगैरे, तेव्हा पण मला भूक लागते. तेव्हा पण मला असं वाटतं काहीतरी खावं, पण घरात काहीच नसतं त्यामुळे मी नाही खाऊ शकत. म्हणजे आमच्याकडं ते नाहीच आहे. बिस्किट आणून ठेवायचे किंवा मग काहीतरी फरसाण वगैरे एकदम आणून ठेवायचा, काहीतरी जे स्नॅक्स असतं मॅगी पास्ता वगैरे, ह्या गोष्टी आम्ही आणून ठेवत नाही कारण खूप कमी प्रमाणात खातो. त्यामुळे त्या घरात नसतात. त्यामुळे आणि ऐनवेळी जर भूक लागली ना तर मग काहीच करता येत नाही. त्यामुळे मग मी काय केलं आता, मग अशी तुम्ही बघितलंच, फरसांचं पॅकेट आणि मुरमुऱ्याचं पॅकेट आणलं. जर आता इथून पुढे मला रात्री भूक लागली तर मग मी ते खाऊ शकते. आणि आता मी ट्राय करेल की इथून पुढे ते ठेवावं घरामध्ये. असं अर्ध्या रात्री मला भूक लागली ना मला काहीच करता येत नाही. 5-6 दिवस तरी मला हेच होत आहे. बाकी 4थ्या महिन्यात मला जो त्रास होऊ लागला होता मळमळीचा वगैरे, तो सुद्धा बंद झालाय आणि तो बरेच दिवस झाले बंद झालाय. मला तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच गेलं, तर बंद झालंच आहे. आणि आता माझं डाएट सुद्धा मी चेंज करते आहे. जसं तुम्हाला बोलले की मला डाएट चेंज करायचं आहे. मागच्या महिन्यात माझा डाएट नॉर्मल होता, पण आता ह्या महिन्यामध्ये मला थोडंसं डाएट चेंज करायचं आहे. थोडंसं व्यवस्थित खाणं पिणं ठेवायचं आहे. माझं चहा प्रॉपरली मला बंद करायचा आहे. केलाच मी ऑलरेडी असं म्हणता येईल. आज घेतला नाही, सकाळी नाही घेतला आणि संध्याकाळी पण नाही घेतला. तर हे जे बाहेरच्या गोष्टी आहेत त्या पण मी खायचं बंद करणार आहे. खात नाही आहे, पण एखाद्या वेळेला जर आठवण आली तर मग होतं काही ना काहीतरी, पण आता ते पण मी बंद करणार आहे. सो मी आता कंट्रोल करते, बघूत काय होतं काय नाही. तर की चालायला जाणार ते सुद्धा मी करणार आहे चालू. काल गेले होते, आज गेलेच नाही. आज खूप लेट झालं, 9 वाजले. बघा ना, आता जर मूड असेल तर मी जाईन खाली चालायला, किंवा मग आज नाही जाणार. आज तसंच आराम करेल, उद्यापासून मग चालायला जाईल. आणि एक्सरसाइज पण मला चालू करायची, पण मी डॉक्टरांना विचारायला अगोदर, सोनोग्राफी वगैरे झाल्याच्या नंतर. त्यानंतर मग एक्सरसाइज डॉक्टरांना विचारूनच करेल कुठली करायची काय. त्या हिशोबाने माझा हात खूप जास्त गळून येतो, त्याच्यामुळे मी असं पकडते. आणि माझा छोटावाला ट्रायपॉडसुद्धा समोर आहे, तेव्हा मग मी असा मोबाईल पकडूनच बोलते तुमच्यासोबत. मला भगवद्गीता, ज्ञानेश्वरी ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहे. मी ऐकायला तर चालू केलंच आहे. पहिले अधूनमधून मी देवाचे गाणे वगैरे ऐकत होते, हनुमान चालीसा वगैरे कधीतरी. पण आत्ता 2 दिवस झाले कंटिन्युअसली ऐकते मी राम रक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, त्यानंतरनं बजरंग बाण, अजून महादेवाचे काही गाणे, त्यानंतर महामृत्युंजय मंत्र, अशा बऱ्याचशा गोष्टी मी ऐकते. त्यामुळे मग आता त्याचा तर विषय नाही आहे. बाकी मला वाचायला स्टार्ट करायचं आहे. घरात आहे भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी पण आहे, ते वाचायला चालू करेन. बघता उद्यापासून होते की परवापासून वाचायला स्टार्ट करते, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. बाकी आता जेवण केलंय, माझ्या मेडिसिन राहिल्या घ्यायच्या, तर सुद्धा संपत आल्या. आता 5 तारखेला माझी व्हिजिट आहे डॉक्टरांकडे, सो त्यानंतर मेडिसिन मला मिळतील. मग बघूत आता कुठल्या मेडिसिन देतात ते मला, ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि प्रोटीन पावडरसुद्धा मला घ्यायला चालू करायचं आहे. डॉक्टरांना विचारूनच घेईल कुठलं घेऊ काय वगैरे. तर चला, हा काही असा छोटासा आपला व्लॉग होता. माहिती नाही किती मिनिटाचा झाला, पण आजपासून मला 5वा महिना म्हणजे चालू झाला आहे. सो मी खूप जास्त हॅपी आहे. बघूत आता मला वेट आहे फक्त तो, म्हणजे माझ्या सोनोग्राफीचं जे ॲनोमॅली स्कॅन असतं त्याचं. माहिती नाही आता त्याचे रिपोर्ट कसे येतील काय येतील. 5 तारखेला डॉक्टरांकडे गेल्यावरती कळेल कधी सांगतील सोनोग्राफी, त्यानुसार मी ते तुम्हाला सांगतेच. तर चला, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. ह्या अशा पाखुळ्या ना आमच्याकडे कधी कधी येतात, ते त्यांना काय करावं समजत नाही. चला, असं बाय.